काल शरद पवार साहेब देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले आणि ते म्हणाले की महाराष्ट्रात शेतीचं वाटोळ झाले. अहो पवार साहेब, जेव्हा तुमचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये 12 तास लोडशेडिंग होतं. जेव्हा तुमचं सरकार होतं शेतकऱ्यांना साधी स्वस्त वीज मिळत नव्हती. लोडशेडिंगचं काम तुम्ही, लोडशेडिंगचं पाप तुमच्या सरकारमध्ये होतं. एवढंच काय, तर जवळपास तुम्ही 10 वर्ष कृषी मंत्री होता. त्या कृषी मंत्री पदाच्या काळामध्ये 1.5 लाखावरून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तेव्हा तुम्ही चकार शब्दांनी बोलला नाहीत. शेतकरी असताना ज्या पद्धतीनं तुम्ही फसवी कर्जमाफी केली, माझ्याकडे त्या कर्जमाफीचे आकडे देखील आहेत. त्या कर्जमाफीच्या माध्यमातून 2008 साली 72 कोटीची कर्जमाफीची घोषणा शरद पवार यांनी केली होती. त्यामध्ये फक्त 32% शेतकऱ्यांना, माझ्याकडे सीएजीचा अहवाल आहे, फक्त 32% शेतकऱ्यांना फायदा झाला, बाकी सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अशा पद्धतीची फसवी कर्जमाफी करायची. आपण केंद्रात कृषी मंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 1.5 लाखावरून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्याबद्दल तुम्हाला चकार शब्द काढायचा अधिकार नाही. तुमच्या सुप्रियाताई वांग्याच्या शेतीमधून करोडो रुपये कमवत होत्या, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना 10 एकरामधून सुद्धा लाख रुपये मिळत नाहीत, हजार रुपये मिळत नाहीत. मग सुप्रियाताई असं कुठली टेक्नॉलॉजी वापरत होत्या की वांग्याच्या माध्यमातून सुप्रियाताईला करोडो रुपयाचा, लाखो रुपयाचा फायदा होत होता? पवार साहेब, ही टेक्नॉलॉजी जरा सर्वसामान्य आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवाला द्या ना. ही टेक्नॉलॉजी सर्वसामान्य आमच्या शेतकऱ्यांना पोराला द्या, म्हणजे काही एकर शेतीमधून आमचा शेतकरी सुद्धा वांगी लावेल आणि करोडो रुपयांचा नफा कमेल. पण आमच्या शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी देणार नाहीत. फक्त सुप्रियाताई पुरती अशा वांग्याच्या शेतीची टेक्नॉलॉजी शरद पवार साहेब मर्यादित ठेवतात. रोहित पवार यांच्या शेतीमधून लाखो रुपयाचं उत्पन्न होतं, त्यांच्या दूध व्यवसायातनं लाखो रुपयाचं उत्पादन होतं, आणि आमचा दूध उत्पादक शेतकरी आज उपाशी मरतोय. त्याला चांगल्या पद्धतीचा नफा मिळत नाही. ते शेतकऱ्यांबद्दल बोलतायत. शरद पवार साहेब असतील किंवा संजय राऊत असतील, यांना शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा दमडीचाही अधिकार नाही.